ठाकरेंची ताकद एकत्र आल्यावर राज्यातील मराठी माणूस एकवटेल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेलं सुतोवाच आणि त्याला उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद. या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. त्याला काल शनिवारी उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मनसेची स्थापना झाली. त्यानंतर काही वर्षात दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली. दोन्ही बंधू कुठे इतरत्र एकत्र दिसले की त्यांनी एकत्र यावे अशी चर्चा होत असे. या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर ठाकरे कुटुंबाचे व्याही असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरती प्रतिक्रिया देताना बोललं आहे की ज्यावेळी महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद एकत्र येईल आणि सर्व मराठी माणूस एकत्र येईल त्यावेळी वेगळं काही सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर भाष्य केलंय. आम्ही या दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर त्याचे स्वागत करतोय. शेवटी दोन्ही भावांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून आम्ही त्यांचं स्वागत करतो असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच त्याचं आम्ही स्वागत करू. माहितीवर काय परिणाम होऊ शकतो भविष्यकाळात राजकीय आगामी स्थानिक स्वराज्य असं आहे की ज्यावेळेस दोन्ही ठाकरेंची ताकद महाराष्ट्रामध्ये एकत्र येईल आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस त्याचे काय परिणाम होतील काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.